पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेतील अजित पवारांच्या भाषणाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। या भाषणामध्ये अजित पवारांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना चांगलेच खडेबोल सुनावलेले आहेत। अजितदादांनी आपल्या हटके स्टाईलमध्ये कार्यकर्त्यांना कसं सुनावलंय बघूया। उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या रोखठोक स्वभावासाठी ओळखले जातात। एखाद्या मुद्द्यावरून अधिकाऱ्यांची कान उघाडणे असो किंवा कधी कधी आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना खडसावणं असो, अजितदादा ना वेळ पाहतात ना ठिकाण। अजितदादांच्या याच बेधडक स्वभावाचा प्रत्यय पुन्हा एकदा आलाय। पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत भाषण करताना अजित पवारांनी पक्षाच्या नेत्यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सुनावलं। दौंड इथल्या कला केंद्रातील आमदाराच्या भावानं केलेल्या गोळीबार प्रकरणावरून अजितदादांनी नेत्यांचे कान टोचले। विशेष म्हणजे आमदार शंकर मांडेकरही तिथे उपस्थित होते। मांडेकरांच्या उपस्थितीतच अजितदादांनी सर्वांना खडसावलं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आज काही पदाधिकारी झालेले आहेत, काही सहकारी झालेले आहेत। त्याच्यामध्ये तुमच्याकडनं कधी कुठली चूक होऊन देऊ नका। कुठं चौकोनाला तरफडू नका, कुठं जाऊन कुठं ढगात गोळी मारू नका। त्याच्यात बदनामी जो मारेल त्याची पण होईल आणि ज्या पक्षाचा तो आहे त्याची पण होईल। काय आमचा दोष आहे? आम्ही सांगतो वया धरा, हे नाही ना चालणार। आता काही काहींनी कशा पद्धतीचा त्रास सुनेला दिला, आम्ही सांगितलं। आम्ही चांगल्या भावनेने तुम्ही बोलवलं, उद्या सरपंचाच्या घरात लग्न असेल, बोलवलं, आम्ही झालं। आम्हाला काय माहिती पुढे काय दिवा लागणार, ते जर माहिती असतं तर नाही झालं। एक माणूस की लक्षात ठेवा ना बाबांनो, जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार न करता जातीय सलोखा ठेवा। भोरचे आमदार शंकर मांडेकर यांच्या भावाला चौफुल्ला इथल्या कला केंद्रात गोळीबार केल्याबद्दल अटक करण्यात आली होती। यावरून विरोधकांनी राष्ट्रवादीसह अजित पवारांना कोंडीत पकडलं। काही दिवसांपूर्वी वैष्णवी हगवणे प्रकरणावरूनही अजित पवारांना टीकेचा सामना करावा लागला होता। गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते आणि पदाधिकाऱ्यांमुळे अजितदादांची पुरती कोंडी झाली आहे। धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांच्यामुळे अजितदादा अडचणीत सापडले। त्यानंतर वैष्णवी हगवणे प्रकरण, दौंड कला केंद्रातील गोळीबार प्रकरणावरूनही विरोधकांनी दादांवर टीकास्त्र डागलंय। राष्ट्रवादीचे नेते आणि पदाधिकाऱ्यांमुळे अजितदादांची पुरती कोंडी झाली आहे। त्यामुळेच आता अजितदादांनी सर्वांचे कान टोचल्याची चर्चा आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।